प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि ठेकेदारांची मनमानी. 24 कोटी खर्चूनही सावनेरचा परिसर उजाडच. सावनेर मोहोपा मार्गावर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत वृक्ष लागवडीसाठी खर्च करण्यात आलेला तब्बल 24 कोटी रुपयांचा निधी वाया गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पर्यावरण दिनाच्या मुहूर्तावर प्रशासनाकडून झाडे वाचवण्याचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात रस्त्याच्या दुतर्फा लावलेली बहुतांश झाडे जळून खाक झाली आहेत. या प्रकारामुळे कोट्यावधी रुपयांच्या सार्वजनिक निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप होत असून संबंधित यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. रस्त्याच्या कडेला हरित पट्टा विकसित करण्याच्या उद्देशाने ही वृक्ष लागवड करण्यात आली होती. मात्र झाडांना पाणी देण्यासाठी कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था नसल्याने आणि लावलेल्या झाडांना संरक्षक जाळ्याचा अभाव असल्याने ती जगू शकली नाहीत. काही झाडे उन्हाच्या तडाख्याने सुकली आहेत, तर अनेक झाडे शेतशिवारालगत लावलेल्या आगीच्या विळख्यात सापडून जळून गेली आहेत. वन विभाग आणि ठेकेदारांनी केवळ झाडे लावून आपले कर्तव्य पार पाडल्याचे दर्शवले, मात्र त्यांच्या जपवणुकीकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे उघड झाले. शासन स्तरावर वृक्षारोपणाचे मोठे कार्यक्रम राबवले जातात, मात्र जुन्या झाडांचे रक्षण करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. जर 24 कोटी रुपये खर्च करून झाडे वाचवता येत नसतील तर हा खर्च कोणाच्या फायद्यासाठी होता, असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत. ठेकेदारांचे बिल काढण्यासाठी आणि शासकीय निधी खर्ची दाखवण्यासाठी हा दिखावा करण्यात आला होता का, अशी चर्चा आता तालुक्यात रंगली आहे. केवळ कागदावर वृक्षारोपण दाखवून पर्यावरणाशी खेळणाऱ्या दोषींवर जर कठोर कारवाई झाली नाही तर प्रशासनाच्या कारभारावरील विश्वास पूर्णपणे उडेल, असे मत पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी इंडिया न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी.